मराठा आरक्षणावरही आज सुनावणी झाली आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे पाठवण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे। मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा पाठवायचा की नाही हा संपूर्ण निर्णय राज्य सरकारचा आहे, यासाठी परवानगीची गरज नाही असं मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले। या संदर्भात याचिकाकर्ते राजेंद्र काकरे यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांनी। माझ्यासोबत राजेंद्र कोंडजी आहेत। राजेंद्र कोंडजी, आता सुनावणी झाली आहे, हायकोर्ट काय म्हटलं आणि तुमचं काय मत आहे? आज हायकोर्टापुढे राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने जो डेटा गोळा केलेला आहे, सर्व्हे केलेला आहे आणि राणे कमिटीचा जो डेटा आहे, हा संबंध डेटा मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्याच्या बाबतीमध्ये राज्य शासनाचं मत विचारलं होतं। राज्य शासनाने शपथपत्रामध्ये हा डेटा मागासवर्ग आयोगास पाठवण्यास हरकत नसल्याचं म्हटलेलं आहे। त्या दृष्टिकोनातनं आता कोर्टाने राज्य सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या अखत्यारीमध्ये तो डेटा तिकडे पाठवू शकता। त्यामुळं आता मराठा संघटनांच्या वतीने आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आमची अशी विनंती आहे की राज्य सरकारने हा संबंध डेटा ताबडतोब आयोगाकडे पाठवावा आणि त्याची कालमर्यादा घालून तो जो डेटा आहे तो तपासून मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातनं पावलं उचलावीत अशी आमची आज या ठिकाणी सरकारला आग्रही विनंती आहे आणि कमिशनकडनं हा डेटा लवकरात लवकर प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातनं योग्य ती पावलं उचलावीत अशी आमचा आग्रह राहणार आहे। कॅमेरा सुनील सर, विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। मराठा आरक्षणासंबंधातली जी कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे, याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती मागास प्रवर्गाकडे किंवा मागास आयोगाकडे हा यासाठी हा मुद्दा न्यावा अशी ही विनंती होती। हायकोर्टाला विनंती केल्यानंतर राज्य सरकार याविषयीचा निर्णय घेऊ शकतं असं न्यायालयाने सांगितलं। सुनावणी अशीच पुढे सुरू राहणार आहे, पण आपली भूमिका स्पष्ट केली आहे न्यायालयानं आणि यामध्ये राज्य सरकारला पुढचे निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत।